स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण उपासाला खायची साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण खूप जणांचा शाबू चिकट बनतो, छान बनत नाही। मी असं पातेल्यामध्ये शाबू रात्रभर भिजू घालून घेतला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ असं खालीच मिक्स करून घेते। उपवासाचं मीठ घालायचं आहे आपल्याला। शाबू आपल्याला जेव्हा करायचे त्याच्या आधीच भिजू घालायचा, सकाळी करायचं तर रात्री भिजू घालायचं। उपवासाचं मीठ पण घातलं आहे। असं खालीच मिक्स केल्याने शाबू आपला चिटकत नाही। पाहू शकता किती छान भिजला आहे आपला शाबू। शाबू भिजू घालताना 2-3 वेळा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यातलं स्टार्च निघून जातं। हे शाबू बनवतानाचे महत्त्वाच्या टिप्स आहेत, म्हणजे चिकट होत नाही शाबू। मी 2 चमचे तेल घातलं आहे। तुम्ही तुमचा शाबू कितपत आहे त्यानुसार तेल घाला। तेल छान गरम झालं की जिरे घातले आहेत। उपासाला तुमच्या भागात कुठल्या गोष्टी खात नाहीत त्यावर तुम्ही घाला। तुमच्याकडे जर जिरे खात असतील तर ते घाला। मिरची मी इथं अशी छोटे छोटे कापून घातली आहे, पण अशी खलबत्त्यात कुटून घातले तरी पण छान लागते, किंवा मिक्सरला फिरवून। पण लहान मुलं असलं तर त्यांना तिखट लागते, म्हणून असं तुकडे करून घातले आहे। मिरचीला पण छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि ह्या स्टेजला तुम्ही उकडलेला बटाटा किंवा कच्चा बटाटा घालून त्याला शिजू दिलं तर तोही छान लागतो, पण मी घातला नाही। ऑप्शनल आहे ते, म्हणजे ज्याला आवडतं त्यांनी घालतं, छान लागतात बटाटे तसे घातलेले। आणि तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता अख्खे। कूट तर घालाच, कुटाशिवाय तर शाबू छान बनतच नाही। पण तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता, ते पण छान लागतं। थोडीशी साखर टाकली आहे, हे पण ऑप्शनल आहे, पण खूप छान लागते चिमूटभर साखर घातली तर मध्ये। आणि साबुदाण्याची खिचडी करताना जास्त तेल नाही घालायचं। जास्त तेल घातलं तर मग ते खाताना असं तेल तेल लागतं, आणि जास्त कमी पण नाही घालायचं। पाहू शकता आपला शाबू बनून तयार आहे। मऊ मोकळा आणि एक एक कण असा वेगळा आहे। पाहू शकता बिलकुल चिकट नाही। आपले करताना शाबू भिजू घालताना काही गोष्टी जर पाळल्या आपण आणि बनवताना, तर नक्कीच आपला शाबू असा बनतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। पाहू शकता किती मस्त दिसत आहे शाबू आपला। साबुदाण्याशिवाय उपवासाला दुसरं काही बनवलं तर साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याशिवाय उपवास धरल्याशिवाय वाटतच नाही। आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्ही नक्की ट्राय करा, छान बनेल असा शाबू। पाहू शकता जवळून पण असा किती पारदर्शक झाला आहे। असा शाबू झाला पाहिजे आपला एकदम, तेव्हाच खायला छान लागतो, नाहीतर मग शाबू चांगला नाही लागत। आणि कूट पण आपण मोठं मोठं ठेवायचं। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।